सध्या मुंबईमध्ये सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण सुरू आहे। तीच गोष्ट ठाण्याची, तीच गोष्ट पुण्याची, अगदी तीच गोष्ट दिल्लीची। पण मुंबईसाठी हा विषय खूपच चिंताजनक झालेला आहे। याचं कारण असं आहे की दिल्ली आणि पुण्यापेक्षाही मुंबईची स्थिती खूपच बिकट झालेली आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी थेट सकाळी 5 वाजता उठूनच मुंबईच्या वेगवेगळ्या रस्त्यांचा आढावा घेतला। पण मुख्यमंत्र्यांचा हा आढावा घेणं हे फक्त दृश्यचित्रच असणार आहे का? हे प्रशासन, त्यातले अधिकारी, काम सुरू असलेल्या कंपन्या, प्रदूषण करणाऱ्या कंपन्या हे खरंच मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेणार आहेत का? हाच मुंबईकरांचा प्रश्न आहे आणि यावरच थोडंसं विस्तृत विवेचन आपण या व्हिडिओमधून करून पाहणार आहोत। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, सध्या मुंबई हे जगातलं एक महागडं शहर आहे, हे आपल्याला ठाऊक आहे। पहिल्या 10 महागड्या शहरांमध्ये म्हणजे जगातल्या 10 महागड्या शहरांमध्ये मुंबईचा सहभाग आहे। मुंबईतलं घर हे जगातल्या कुठल्याही शहरांपेक्षा किंवा उपनगरांच्या तोडीचं महागडं घर असतं। मग अशा घरात तुम्ही राहताना तुम्हाला मिळणाऱ्या पायाभूत सुविधा, तुम्हाला मिळणाऱ्या वेगवेगळ्या भौतिक सोयी सुविधा, याचप्रमाणे इथली हवा देखील खूपच महत्त्वाची असते आणि असायला हवी, कारण मुंबईकर तितक्या मोठ्या प्रमाणात कर भरत असतात। पण हे सत्ताधारी असतील किंवा प्रशासन असेल यांच्या बऱ्याचदा गावी नसतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे हेतू पुरस्सर किंवा चिरीमिरी घेऊन दुर्लक्ष केलं जातं। पण आता सध्या दिवाळीच्या काही 8 दिवस आधी आणि दिवाळीनंतर प्रदूषणाने अक्षरशः मुंबईकरांना हैराण करून सोडले। त्यामुळे वेगवेगळे श्वसनाचे आजार, खोकल्याचा त्रास, त्याचप्रमाणे सर्दी आणि त्वचेचे विकार यामुळे मुंबईकर पुरते हैराण झालेले आहेत। या सगळ्या गोष्टींकडे आता गांभीर्यानं बघण्याची वेळ आली आहे असं समजून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 5 वाजताच घराबाहेर पडले। त्यांनी पश्चिम उपनगरातल्या काही भागांचा दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर सरकारी अधिकारी होते। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल हे देखील त्यांच्याबरोबर होते। त्याचप्रमाणे महापालिकेतील इतर अनेक वरिष्ठ अधिकारी होते। मुख्यमंत्र्यांनी ही सगळी पाहणी केल्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपांनी मुंबईमध्ये नेमकं आपण काय करतोय हे सांगण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय हेच आता आधी आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। प्रदूषणाचं प्रमाण मध्ये वाढलं होतं आणि त्यानंतर महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना मी दिल्या होत्या की संपूर्ण मुंबई शहरामध्ये अधिकची मॅनपॉवर लावून रस्ते अगदी स्वच्छ करावे, सफाई करावी, ब्रशनं सगळं डस्ट हटवावं आणि त्यानंतर पूर्ण रस्ते पाण्याने धुवावेत। आणि तशा प्रकारचं काम जे आज मी पाहिलं की रस्ते साफ होत आहेत, पूर्ण माती धूळ काढली जाते आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी मारलं जातं आहे, वॉटर फॉगर मध्ये लावलेले आहेत, जे पाण्याचं जे प्रेशरने जेटिंगनी पाणी मारून पूर्ण प्रेशरनी माती काढतायत आणि हवेमध्ये जे धुलीकण जे आहेत ते देखील त्या फॉगरने खाली येतात, सेटल होतील। आणि अशा प्रकारचं परत दुसरी जी गाडी आपली माती सक्शनची ती मेकॅनिकल हे कुठे चल कुठे सक्शन मशीन असतं, सक्शन मशीन जी आहे ती तिथे वापरतोय आपण। ती पूर्ण धूळ आणि जे काही आहे ते पूर्ण सक करून घेते, मेकॅनिकल स्वीपिंग मशीन जी आहे ती। आणि इतर जवळपास मी त्यांना सांगितलंय कमिशनरना 1000 टँकर आपण रेंटवर घेऊन पूर्ण मुंबईतले रस्ते अल्टरनेट डे आपण जर धुतले रस्ते आणि फुटपाथ तर मोठ्या प्रमाणावर डस्ट कमी होईल, हवेचं पोल्युशन कमी होईल आणि जे कन्स्ट्रक्शन साईड आहेत त्यांनाही महापालिकेने सांगितलेलं तुमची कन्स्ट्रक्शन साईड कव्हर करा, तिथे फॉगर लावा, स्प्रिंकलर लावा आणि त्याचबरोबर मेट्रोचे कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, बुलेट ट्रेनची कामं सुरू आहेत, इतरही जी गव्हर्नमेंटची कामं, आता MTHLचा ब्रिज आहे 22 किलोमीटर त्याचं काम सुरू आहे आणि मग ही सगळी मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू असताना हे पोल्युशन जे आहे हे कंट्रोल करण्याचं देखील काम या ठिकाणी
करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। त्यासाठी ॲडव्हान्स जी काही मशिनरी आहे, अँटी स्मोक गन जे आहे ते मागवलेत आपण, ॲडव्हान्स फॉगर मागवलेले आहेत, जेणेकरून पूर्णपणे फक्त पहाटे नाही तर दिवसभरामध्ये नाक्यावर जिथे जास्ती जंक्शन आहे तिथे हे फॉगर मशीन लावले तर तिथलं पोल्युशन कमी होईल आणि टेम्परेचर पण कमी होईल। आणि अशा प्रकारचं सर्व यंत्रणांना सूचना दिल्यात। त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास क्लाउड सीडिंग देखील करावी, तशा प्रकारचं देखील कॉर्पोरेशनने एक दुबईमध्ये एक दुबई बेस्ड कंपनी आहे, त्यांची ॲक्युरेसी चांगली आहे आणि त्यांच्याशी देखील MOU करारनामा करतील। आवश्यकता जेव्हा जेव्हा त्यांना वाटेल की आता क्लाउड सेट झाले तर ते क्लाउड सीडिंग करतील, जेणेकरून हवेतलं जे प्रदूषण आहे तेही कमी होईल आणि याच्यामध्ये जास्ती ट्री प्लांटेशन जास्ती कसं होईल, अर्बन फॉरेस्ट, जसं आता या जॉगर पार्कमध्ये आणखी आपल्याला काही झाडं लावायची आहेत का, इतर रस्त्यावर मेडियनमध्ये आपल्याला झाडं लावायची आहेत, अर्बन फॉरेस्ट तयार करायचं, जिथे जिथे जागा आहे तिथे ग्रीन कव्हर आपल्याला तयार करायचं आहे, ऑक्सिजन प्लांट म्हणजे छोटे छोटे ऑक्सिजन प्लांटच होणार ग्रीन कव्हरमुळे। तर अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणावर अर्बन फॉरेस्टची संकल्पना देखील या ठिकाणी मांडलेली आहे। आता आपण पाहिलं की मुख्यमंत्री हे दुबई सारख्या शहरामध्ये ज्या गोष्टी उपयोगात आणल्या जातात, म्हणजे धुळीचे कण जमिनीवर बसवण्यासाठी किंवा धुळीचं प्रदूषण रोखण्यासाठी जे करावं लागतं ते करण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री असल्याचं आपल्याला दिसतंय। आता इथे हे सगळं ठीक आहे, म्हणजे मुख्यमंत्री करतायत, सरकार प्रशासन त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते, हे देखील खरं आहे। पण मुख्यमंत्री ज्या रोज आपल्या ठाण्यातल्या खाजगी घरातून मंत्रालयाकडे किंवा मंत्रालयातून आपल्या खाजगी घराकडे जातात, त्या रस्त्यावर जर आपण पाहिलं तर याच मुख्यमंत्र्यांनी सत्तेची खुर्ची मिळाल्यानंतर मुंबईच्या सुशोभीकरणासाठी एक महत्वाकांक्षी असं पाऊल उचललं। रस्त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शोभेचे लाईट्स लावायला सुरुवात केले, LED लाईट्स लावायला सुरुवात केले। अर्थात हे सगळे चीनी बनावटीचे आहेत, हेही तुम्ही विसरू नका। कारण का तर हे जे कंत्राटदार हे काम पुरवतायत किंवा ह्या कामामध्ये रुची दाखवतायत, हे सगळे हा चीनी माल आणून आपल्या माथी मारतायत, हे तुम्ही विसरू नका। रस्त्यांच्या मध्ये असलेल्या म्हणजे दुतर्फा असलेल्या आणि मध्येही असलेल्या विजेच्या खांबांवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे मोर, फुलपाखरं लावण्यात आलेली आहेत। त्या देखील LEDच्या पट्ट्यांमुळे बनवलेले हे मोर आता मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरून ये-जा करतात तिथून या मोरांचं जवळपास त्या पट्ट्या निखळल्यामुळे लांडोर झालेला आहे आणि फुलपाखरांची चिमणी झालेली आहे। अशा अनेक जागा मी आपल्याला सांगू शकतो, आपणही आपल्या दैनंदिन रोजच्या रस्त्यावरती या गोष्टी बघू शकता। आता या सगळ्याची जी कोट्यवधी रुपयांची बिलं आहेत ती देखील ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका यांच्याकडे प्रलंबित आहेत। आता ती प्रलंबित असल्यामुळे ठेकेदार याच्या निगराणीवर किंवा याच्या देखरेखीवर काम करत नाहीये। आता याच सौंदर्यीकरणाकडून मुख्यमंत्री वळले ते प्रदूषण मुक्त मुंबईकडे। पण मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचं शहर म्हणजे ठाणे शहर सोडल्यानंतर लागतं मुलुंड। या मुलुंडमध्ये एक खूप मोठी कंपनी आहे जिचं नाव आहे सीएट टायर कंपनी। या कंपनीमुळे इथल्या नागरिकांचं जगणं हे कमालीचं मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीवरती कारवाईचा बडगा उगारला होता, पण या कंपनीच्या संचालकांनी अशी एक अंतर्गत विश्वसनीय माहिती आहे की या कंपनीच्या संचालकाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या कामगारांवर बेरोजगारी ओढवेल असं सांगत ही कंपनी पुन्हा एकदा सुरू केलेली आहे। हीच गोष्ट किंवा अशीच गोष्ट गोवंडीमधल्या एका कंपनीची आहे। ही कंपनी ज्याला आपण आर्मेक्स म्हणतो, म्हणजे सिमेंट रेती यांचं मिश्रण जी करते कंपनी, त्या कंपनीचा एक प्लांट तिथे आहे। या प्लांटवर पण कारवाई करण्यात आलेली आहे, पण ती देखील कारवाई अगदी थंड्या बस्त्यात टाकण्याचे आदेश किंवा सूत्र हलवण्यात आलेली आहेत। आता एका बाजूला या सगळ्या कंपन्या, दुसऱ्या बाजूला विक्रोळीमधलं जे डम्पिंग ग्राउंड आहे तिथला मोठा दुर्गंधीचा त्रास या संपूर्ण कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड, विक्रोळी या परिसरातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतोय। तेही एक प्रदूषण आहे। तर या प्रदूषणावर आता मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज भल्या पहाटे
एक दौरा केला, त्यानुसार हे जे काही कन्स्ट्रक्शन्स करणारे किंवा बांधकाम करणारे जे वेगवेगळे बिल्डर्स आहेत त्यांना आपल्या बांधकामाच्या ज्या साईट्स आहेत त्या गोंडपाटाने, ताडपत्रीने किंवा वेगवेगळ्या वेस्टर्नांनी पॅकबंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि ज्यांनी या संदर्भातला पहिला एक दखलपात्र गुन्हा हा सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेला आहे. आता त्याच्या विरोधात नेमकं काय होणार की तिथेही चिरीमिरी देऊन हात ओले करून हा जो बांधकाम व्यावसायिक आहे हा स्वतःला मोकळं करून घेणार का, हा देखील एक प्रश्न आहे. आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, रस्ते एक दिवस आड करून धुण्यात यावे. एका बाजूला मुख्यमंत्र्यांचा हेतू जरी चांगला असला तरी मुख्यमंत्र्यांच्याच मंत्रिमंडळात असलेले दुसरे जे पालकमंत्री आहेत दीपक केसरकर हे म्हणतात फेरीवाल्यांवर बेकारीची कुऱ्हाड कुसळेल, त्यांना फेरीवाल्यांना तिथले व्यवसाय उद्योग करू द्या. पण हे फेरीवाले किंवा ह्या फुटपाथवरती झालेलं अतिक्रमण हे देखील मुंबईच्या प्रदूषणासाठी कारणीभूत आहे किंवा मुंबई बकाल करण्यासाठीही कारणीभूत आहे. मग याचं काय करायचं. आता दुसऱ्या बाजूला पाण्याचे स्प्रिंकलर्स लावून म्हणजे फवारे लावून हवेत असलेले धुलीकण जमिनीवर बसवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. आदेश तर मुख्यमंत्री अनेक गोष्टींचे देत आहेत, पण सनदी अधिकारी मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीयेत. अशा गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. मुख्यमंत्र्यांचं न ऐकणाऱ्या या बड्या सनदी अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री काय करणार आहेत हा देखील या प्रदूषणासाठीचा महत्वाचा विषय आहे. कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असो, मुंबई महानगरपालिका असो किंवा ठाणे महानगरपालिका असो, इतकंच काय पण म्हाडा असो किंवा सार्वजनिक बांधकाम असो, या ठिकाणी होणाऱ्या कामांबद्दल किंवा जी कामं आता बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे, मुंबईमध्ये सागरी महामार्गाचं काम सुरू आहे, मेट्रोची कामं सुरू आहेत, या ठिकाणी असलेले जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत या कॉन्ट्रॅक्टरांचं किंवा या कंत्राटदारांचं या अधिकाऱ्यांची खुलेआम साटेलोट आहे. आणि त्यामुळे यांच्या मोठमोठ्या साईट्सवर कारवाया होत नाहीत. जे बांधकामाचे गाईडलाईन्स आहेत किंवा आचारसंहिता आहे किंवा जी मार्गदर्शक तत्व आहेत ती देखील या ठेकेदारांकडून पाळली जात नाहीत. मग अशा वेळेला मुख्यमंत्री एक दिवस आड करून जे शहर धुवून काढण्याचा, ठाणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, धुवून काढण्याचा जो आदेश देत आहेत त्यातून खरंच काही साध्य होणार आहे का, मुंबईकरांचं समाधान होणार आहे का. या ज्या तीन मोठ्या गोष्टी आहेत मुंबईमधल्या की एक तर गोवंडीमधली ही कंपनी, मुलुंडमधली ही सिएट कंपनी किंवा विक्रोळीचं डम्पिंग ग्राउंड, याच्या प्रदूषणाबद्दल मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय उपाययोजना आहे हे मुख्यमंत्री कधी सांगणार आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलेलं हे सनदी अधिकारी ऐकणार आहेत का, तर हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. आता दुबईमध्ये असलेलं एखादं मशीन आणि हे जे धूळ प्रतिरोध करणारं जे मशीन आहे, अशी 40 मशीन्स मुंबईच्या वेगवेगळ्या जंक्शन्सवर लावण्यात येणार आहेत. पण इथे असलेली वाहतुकीची कोंडी, त्या मशीनला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला मिळणारा मार्ग, या सगळ्या गोष्टींचा विचार आता पालिका प्रशासनाला करावा लागणार आहे. इक्बाल सिंग चहल हे तो विचार करू शकणार आहेत का, इतक्या टप्प्यावर ते पोचलेत. कारण येस बॉस करून आपली वेळ मारून नेणं इतकंच इक्बाल सिंग चहल यांच्या हाती आहे. कोविडमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा अनेक लोक गौरव जरी करत असतील तरी दुसऱ्या बाजूला इक्बाल सिंग चहल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेने घातलेला सावळा गोंधळ हा मी सांगत नाहीये, तर सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनीच त्यावर बोट ठेवलेले आहे. वेगवेगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आलेली आहेत आणि त्यामुळे आता या नाले सफाईचा किंवा रस्ते सफाईचा, फुटपाथ सफाईचा, कारण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, एक एक शहर घ्या किंवा एका शहरातलं एक उपनगर घ्या आणि ते स्वच्छ करा, तिथली धूळ, तिथलं प्रदूषण कमी करा आणि पुढच्या ठिकाणी चला. मुख्यमंत्र्यांचा हेतू खूप सुंदर आहे, पण इक्बाल सिंग चहल तितक्याच सुंदर पद्धतीने किंवा निरागस पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे पाहणार आहेत का. इक्बाल सिंग चहल यांच्या हाताखाली काम करणारे जे सगळे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्याकडे येऊन रिपोर्ट करणारे जे कंत्राटदार आणि जे दोन लोक, एक ठाण्यातील सदग्रस्त आणि एक मुंबईतील सदग्रस्त, जे मुंबईतल्या ठेकेदारांचं सगळं सिंडिकेट चालवतात, ते मुख्यमंत्र्यांना यश मिळवू देणार आहेत का, हा देखील या प्रदूषणाच्या निमित्ताने उपस्थित झालेला प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल की सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल तुम्ही का आक्षेप घेताय, तर त्याचं कारण
मुख्यमंत्र्यांनी आपल्या ठाण्यातल्या घरी जाताना जर रस्त्याच्या मध्ये असलेल्या विजेच्या खांबांकडे पाहिलं तर त्यांना ते मिळू शकेल. इथे निखळलेले सगळे शोभेचे दिवे, ज्याला राज ठाकरे ही लेडीज बार आहे का असं म्हणून हिणवतात, त्या दिव्यांचं, त्या शोभेचं, त्या शोभिवंत फुलपाखरांचं आणि मोरांचं काय झालंय हे देखील एकदा मुख्यमंत्र्यांनी बघितलं तर त्यांना ते काय करतायत हे कळू शकेल. याचं कारण असं आहे, राज्यात तीव्र पाणी टंचाई आहे. मुंबई सोडून मुंबईच्या आसपासच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचंड पाण्याची समस्या आहे. तर हे जे पाणी या साफसफाईसाठी वापरलं जाणार आहे, हे नेमकं कुठलं पाणी वापरलं जाणार आहे, त्यासाठीचे जे कंत्राटदार आहेत त्यांना किती चढ्या भावाने आपण ते पाणी खरेदी करणार आहोत, याचाही विचार मुख्यमंत्र्यांना करावा लागणार आहे. कारण आपल्या राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे हेही आपल्याला माहिती आहे. पण म्हणून प्रदूषणाने मुंबईकरांना किंवा ठाणेकरांना हैराण करू द्यायचं का, हा देखील जरी तिथे मुद्दा असला तरी इक्बाल सिंग चहल आणि त्यांचे सगळे अधिकारी हे खरंच प्रामाणिकपणे या साफसफाईच्या आणि प्रदूषण रोखण्याच्या कामात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला येस सर म्हणणार आहे की स्वतःच ते खरं करणार आहेत, हा देखील या निमित्ताने एक खूप मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांचा हा जो हेतू आहे याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? अशा पद्धतीत शहर एक दिवसाआड धुवून प्रदूषण थांबू शकेल असं आपल्याला वाटतंय का? मुख्यमंत्र्यांचे जे काही महत्वाचे सनदी अधिकारी आहेत ते आदेश पाळत नाहीत असं आपल्या लक्षात आलेलं आहे. यावर मुख्यमंत्र्यांकडे काही उपाययोजना आहे का, आणि जर असेल तर ती कधी राबवली जाणार आहे? आपण आपली मतं आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि आमच्या या व्हिडिओच्या एकूणच मतांच्या देवाणघेवाणीमध्ये आपणही सहभागी व्हा. आपल्याला हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.